सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ ह्या चॅनलमध्ये। आतापर्यंत आपण उद्धव गीतेतील जो ऋषीशृंग आहे त्याविषयी माहिती घेतली की तो ऋषीशृंग जो आहे त्याला श्री दत्तात्रय महाराजांनी गुरु का मानलं। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अर्धी माहिती घेतली आपण त्याविषयी। आजच्या सत्रामध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। या पूर्वीच्या सत्रामध्ये आपण जाणून घेतलं की ऋषीशृंग कसा होता। तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात सूत्रपाठामध्ये, ऋषीशृंग स्त्री पुरुष ऐसा विभागही नेने, एवढं वाखाणन करतात ऋषीशृंगाचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की त्या ऋषीशृंगाला स्त्री पुरुष असा विभाग असतो हेही माहिती नव्हतं, परंतु सबंधे पोराचे चैतन्य वेदले असं स्वामी सांगतात। सबंधे म्हणजेच काय तर स्त्रियांच्या संबंधामुळे त्याचं अंतःकरण जे आहे ते वेधल्या गेलं आणि मग तो त्या स्त्रियांच्या मागे निघून गेला। तपाला बसला होता, तपभंग झाला आणि तो तिकडे गेला। तर कोण्या प्रकारे गेला? पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला, जसं पात्रकळिका नावाची जी स्त्री होती तिच्यासोबत दुसऱ्याही महिला होत्या आणि तो जो राजा होता जनक, त्या जनक राजाने त्यांना पाठवलं होतं ऋषीशृंगाला आणण्यासाठी। कारण जनक राजाच्या राज्यामध्ये अवर्षण झालेलं होतं, म्हणजेच दुष्काळ पडला होता, पाऊसच पडला नव्हता। आणि त्यासाठी काही जणांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला ऋषीशृंगाला इथे आणावं लागेल, त्यांच्या हस्ते तुम्हाला इथे काही विधी क्रिया करून घ्यावी लागतील आणि नंतर मग या राज्यामध्ये वर्षा होईल, पावसाचा पाणी व्यवस्थित पडेल आणि अवर्षणाची जी समस्या आहे ती दूर होईल। मग असं म्हटल्यानंतर पात्रकळिका तिथे गेली त्या वनामध्ये, ज्या वनामध्ये हा ऋषीशृंग जो आहे तो तप करत होता। तिथे गेल्यानंतर ऋषीशृंग तर डोळे लावून बसलेला होता। मग थोडक्यात सांगतो तुम्हाला, एक पूर्वकल्पना यावी म्हणून। आणि तिथे गेल्यानंतर ऋषीशृंग जो होता तो डोळे लावून बसलेला होता। त्याला काय दिसणार, कोण आला आणि कोण गेलं? तर काय केलं त्यांनी? तर त्यांनी जे गायन वादन जे होतं ते त्यांनी चालू केलं, गायन केलं, नृत्य केलं। सुगंधित जे काही त्यांनी अत्तर लावलेली होती, त्या तपोवनामध्ये जे काही फुलं उमललेली होती सुगंधित, त्या सुगंधाच्या सुवासाने, या पात्रकळिकेच्या सुवासाने तिने जे काही अत्तर लावले असतील, जे काही तिने गजरे लावले असतील, त्या सुवासाने, आता नाक तर बंद नव्हतं त्याचं, ऋषीशृंगाचं तपश्चर्या करायला बसला, डोळे बंद होते, परंतु नाक तर चालू होतं, कानही चालू होते। त्यामुळे सुरुवात त्यांनी केली सुगंध आणि नंतर मग गायन। तर असं गायन चालू झालं, सुगंध आला त्याच्या नाकामध्ये आणि मग थोडं त्याचं जे चित्त होतं त्याच्या तपसाधनेमध्ये लागलेलं ते विचलित झालं आणि नंतर मग काही काळाने डोळे उघडले। मग ते पात्रकळिकेने नृत्य सादर केलं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं। आता ते जे नृत्य कला जी आहे ते मी तुम्हाला इथे सांगत बसणार नाही, कोणती कला तिने वापरली, कसं नृत्य केलं, कोणत्या कोणत्या प्रकारचे नृत्य करून दाखवले, कोणत्या नृत्याच्या प्रकारामध्ये कसे हात वळवले होते, कसे पाय वळवले होते, हे सर्व या ग्रंथाच्या ओवांमध्ये आलेलं आहे। परंतु आपल्याला त्या वर्णनाचं काही एक घेणे देणं नाही। तिने नृत्य कसं केलं हे जाणून आपल्याला काय करायचं? तर फक्त आपण सरळ मुद्द्यावर येऊयात आपल्या। तर मुद्दा असा आहे की ऋषीशृंगाने ते नृत्य पाहिलं, गायन ऐकलं, सर्व काही झालं आणि मग नंतर त्यांनी असं पाहिलं की पात्रकळिका निघून जात आहे आणि निघून जात आहे। तर मग त्या पात्रकळिकेच्या मागं हे ऋषीशृंग पण निघतो आणि म्हणून इथे या उद्धव गीतेमध्ये कवीश्वर व्यास सांगतात की तो ऋषीशृंग जो आहे तो कसा गेलेला आहे, त्याच्यासोबत ते ओव्या समोर आलेले आहेत। तर हे झाला पूर्ववृत्तांत, थोडा सांगितलं मी तुम्हाला। आणि आजच्या या सत्राला आपण ओवी क्रमांक 464 या ओवीपासून सुरुवात करूया। तर तुम्हाला ज्याप्रमाणे पूर्वीचा व्हिडिओ आवडला त्याचप्रमाणे आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडणारा आहे। तर जास्त उशीर न करता आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया।
आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील, अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. दंडवत हो मनोरथू पुरला, ऋषी शृंगू हाती लागला. मग मागुती ते अबळा, नगरा येती झाली. जो मनोरथ होता तो पुरला आणि ऋषीशृंग जो होता तो हाती लागला आणि मग ते नगराकडे निघालेली आहे परत. कोण्या नगराकडे? तर जनक जो राजा होता त्या राजाच्या राजधानीमध्ये ती परत निघालेली आहे. रुखी श्रृंगा सारिखा, क्रीडा कुरंगू केला देखा. या स्त्रियासी नये लेखा, ऐसा कवणू असे. ऋषी शृंगासारखा, जो ऋषी शृंगासारखा एवढा तपवान पुरुष होता, क्रीडा कुरंगू केला देखा. जे क्रीडा कुरंग कशाला म्हणतात? तर क्रीडा कुरंग म्हणजे ज्याप्रमाणे अरण्यामध्ये एखादा शिकारी आहे आणि त्याने गायन चालू केलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये शिकारी लोक गायन करायचे आणि गायन एवढं सुमधुर असायचं, एवढं सुंदर असायचं, माणसं तर सोडूनच द्या, ते हरिण पण त्या गायनाच्या ठिकाणी लुब्ध व्हायचं. आणि मग अशा प्रकारे तो जो हरिण आहे तो हरिण या शिकाऱ्याच्या मागे चालायचा. आता सांगा तुम्ही, जर शिकाऱ्याच्या मागे हरिण चालायला लागलं तर ते शिकारी काय करणार आहे? त्याचा तर मारणारच आहे त्याला. तर त्याप्रमाणे इथे कवीश्वरव्यास म्हणतात, ज्याप्रमाणे शिकाऱ्याच्या मागे जणू काही तो हरिण चाललेला आहे, त्याला हे समजायला तयार नाही. गायनामध्ये एवढं तल्लीन झालेलं आहे ते हरिण की पुढं माझा यम चालत आहे आणि त्याच्या मागे मी चालत आहे, हे त्याला समजायला मार्गच नव्हता. आणि म्हणून कवीश्वरव्यास म्हणतात, या स्त्रियासी नये लेखा ऐसा कवण असे. स्त्रियांची अलेखना करणारा असा कवण असे बरं? कोणी नाही. म्हणोनी प्रमदाचे गाणे वाणे, नायिकावे ध्यान परायणे. तया मूर्त्यासी साजणे, वीत रागासी. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज इथे सांगत आहेत यदुराजाला. हे सर्व निरूपण कोणाला चालू आहे? तर श्री दत्तात्रय महाराज हे यदुराजाला निरूपण करत आहेत. आणि हा वृत्तांत श्री दत्तात्रय महाराजांनी यदुराजाला काय काय निरूपण केलं, हा वृत्तांत सर्व श्री कृष्ण महाराज द्वारकेमध्ये बसून श्री उद्धव देवांना सांगत आहेत. आणि म्हणून प्रमदाचे गाणे वाणे, नायिकावे ध्यान परायणे. तया मूर्त्यासी साजनी भृतरागासी. ज्याप्रमाणे हरिण लुब्ध झाला गायन ऐकून आणि त्या शिकाऱ्याच्या मागे गेला आणि काय झालं त्याचं शेवट? तर तो मरून गेला. तर त्याप्रमाणे प्रमदाचे गायन वायन ऐकलं नाही पाहिजे जे ध्यानपरायण आहे त्यांनी. कारण काय ऐकलं नाही पाहिजे? तर मृत्याशी साजणे, म्हणजे त्याचं नक्कीच तो मृत्यूला प्राप्त होईल. तो जो साधक आहे त्याच्या ठिकाणचा धर्म जो आहे तो मरून जाईल. आणि म्हणून वितरागांनी ते ऐकू नये, असं श्री दत्तात्रय महाराज एकंदरीत ऋषीशृंग जे आहे याचं जे प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाविषयी सांगतात की या प्रकरणातून मी काय शिकवण घेतलेली आहे. त्याने जी चूक केली तशी चूक वितरागांनी म्हणजे वैराग्यांनी, ध्यानपरायण लोकांनी केली नाही पाहिजे. इथे ऋषीशृंग जो गुरु आहे श्री दत्तात्रय महाराजांनी केला त्यांचं प्रकरण इथे संपलेलं आहे. आता पुढे जो गुरु आहे तो आहे कुरुरु, म्हणजेच एक पक्षी आहे, त्या पक्षाला कुरुरु असं बोलतात. किंवा आता वेगळ्या वेगळ्या प्रदेशामध्ये प्रत्येक पक्षाचं नाव जे असते ते वेगळं वेगळं असते. तर ह्याचं नाव 800 वर्षापूर्वी जे उद्धवगीता ज्यांनी रचली कवीश्वर व्यासांनी, त्यांनी कुरुरु असं लिहिलेलं आहे उद्धवगीतेमध्ये.
आणि त्या पक्षाला कवडा पक्षी असंही बोलतात. किंवा मग आता तुम्हाला जर समजून सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की एक पक्षी असतो, तो काय करतो तर पाण्यामध्ये बुडकळी मारतो, पाण्याच्या मध्ये जातो माशी पकडण्यासाठी आणि पाण्याच्या मध्ये जाऊन माशी पकडून मग आकाशामध्ये उडून जातो. तर असा तो पक्षी असतो. आता तुमच्या प्रदेशामध्ये काय बोलतात ते तुम्ही तुमचं जाणून घ्या. इथे तर उद्धव गीतेमध्ये श्री कवीश्वर व्यास आपल्याला सांगत आहे की तो पक्षी आहे तो कुरुरू आहे. त्या पक्षाचं नाव काय आहे? कुरुरू. तर हा जो पक्षी आहे या पक्षालाही श्री दत्तात्रेय महाराजांनी गुरु मानलेला आहे. तर का मानलेला आहे गुरु ते बघूया आपण या पुढच्या ओव्यांमध्ये. पक्षिया एकू मासा घेऊनी जाये आकासा, पाठी लागू पावे सरिसा पाखी रुवांचा. पक्षिया एकू मासा, एक पक्षी, जसं मी तुम्हाला बोललो तो पक्षी मासा धरत असतो. तर ह्या पक्षाने त्या कुरुरूने पाण्यामध्ये बुडी मारली, मासा धरला आणि घेऊन जाय आकाशामध्ये उडालेला आहे. पाठी लागू पावे सरिसा, आणि इतरत्र जे पक्षी होते त्या पक्ष्यांनी पाहिले अरे या पक्षाच्या तोंडामध्ये तर मासा आहे, आणि म्हणून पक्षाच्या झुंबड त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्याच्या तोंडातील मासळी धरण्यासाठी, खाण्यासाठी. तो झडपुणी पाखी विदारी लाणखी, घाय सुतामुखी विकळू गेला. तो झडपुणी पाखी आणि विदारीला नखी, त्या पक्षाला चांगलं झोडपून काढलं. त्या दुसऱ्या पक्षाने, जे पक्षी त्याच्या पाठीमागे लागलेले होते त्या पक्षाने त्याला काय केलं तर पंखांनी चांगलं झोडपलं, आणि नंतर काय केलं, विदारीला नखी, त्यांच्या नखाने त्याला विदारलं म्हणजे ओरबडलं, ओरखडलं. त्याच्या शरीरावर जे आहे ते नखाचे पूर्ण ओळखणी झालेले आहेत, रक्तबंबाळ झालेला आहे तो पक्षी. घाय सुतामुखी विकळू गेला, आणि जसा घाय जो आहे तो मुखामध्ये लागला, विकळ गेला म्हणजे तोंडामध्ये जे काही त्याचं तोंडामध्ये ताकद होती, त्याने जी मासळी धरून ठेवली होती ती ताकद त्याची धरण्याची संपली, आणि विकळ गेला म्हणजे तोंडातली ताकद तिची तिथे संपलेली आहे. भेण आवीस सांडी त्यावरी पडे पाखरुवांची कळवडी, तो निरामीख होवनी एकी झाडी सुखिया झाला. तो झडपुनी पाखी भेण आविस सांडी, जसं मागच्या वेळेमध्ये सांगितलं की तो झडपुनी पाखी विदारीला नखी. खूप त्या पक्षावर सर्वांनी झडप घातली आणि त्यामुळे तो भयभीत झालेला होता. मग तो काय करतो, भेन म्हणजे भयभीत झाला, आणि भीतीमुळे तो काय करतो, आविस सांडी, मुखामध्ये जे आविस होतं म्हणजे जी मासळी होती, जी आविस असं मासाला म्हणतात. तर इथे त्या मासळीला मासाचा तुकडा आहे, एक प्रकारचा तो मासच आहे त्या मासळीमध्ये पण, आणि म्हणून इथं कवी म्हणतात की आविस, त्या मासळीला इथे आविस बोललेला आहे. सांडी म्हणजे सोडून टाकतो तो पक्षी, कारण त्याला वाटते या मासाच्या तुकड्यापायी, या मासळीसाठी माझा जीव जायचा, ही तुकडा सोडून देऊ, दुसरी मासळी पकडता येईल आपल्याला, परंतु जीव गेला तर काय करावं. सरसलामत तो पगडी पचास जसं बोलतात तसं त्या पक्षालाही वाटलं, जाऊ द्या, सोडून द्या, याला आपल्याला दुसऱ्या मासळ्या पकडता येतील, पण आता जर जीव गेला तर पुन्हा मासळी पकडायला मी जिवंतच राहणार नाही. त्यामुळे तो काय करतो, भेन आविसा सांडी, मासळीला दिलं सोडून. त्यावरी पडे पाखिरवांची कळवडी, पाखरांची कळवडी म्हणजे जेवढी झुंबड होती थवेच्या थवे त्या पाखरांची त्या एका मासळीवर पडलेले आहेत. तो निरामिक होऊन एकी झाडी सुखिया झाला, आणि मग काय झालं तर तो निरामिष झालेला आहे. त्याच्या मनामध्ये काही अभिलाषा राहिलेली नाही त्या माशाविषयी, कारण त्याला वाटलं की बा आता तिथं जायला, त्या झडपीमध्ये जावं आपण, तर त्या तेवढ्या पाखरांमध्ये मी कदाचित मरूनही जाऊ शकतो, आणि म्हणून तो आपला व्यवस्थित वेगळा जाऊन एका झाडावर बसला, सुखिया झाला. आणि म्हणून त्याने अभिलाषा सांडली, आशा सांडली, अपेक्षा सोडून दिली त्या मासळीची,
आणि मग तो काय झाला, सुखिया झाला, मग सुखी झाला. तर इथं काय आपल्याला कळते, तर आशा ज्या असतात त्या माणसाच्या आयुष्यभरही संपत नाहीत, आणि म्हणून आपण त्या आशा सोडल्या पाहिजे. म्हातारे जरी झाले तरी आशा घरच्या सुटत नाहीत. घरचे काय म्हणतील, दारचे काय म्हणतील, आणि मेल्यावर कोण कोणाला विचारत असते हो, कोणीच विचारत नाही कोणाला. पटकन घराच्या बाहेर काढा म्हणतात, तो वास सुटला. परंतु आयुष्य त्याच्यामध्ये गेलं आपलं, की हे काय म्हणाल, ते काय म्हणाल, हे काय म्हणाल, ते काय म्हणाल, लोकांचा विचार करण्यामध्ये गेलं. आणि नंतर शेवटी कळालं की आपल्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. आपणच मूर्ख होतो जे आपण लोकांकडे विचार करत बसलो की हे काय म्हणाल, ते काय म्हणाल. उद्या नरकाला जर चालले तुम्ही तर ते लोक तुम्हाला वाचायला येणार आहेत? नाही. देवधर्म करा म्हटलं तर हल्ली नको वाटते. आता आपल्या सर्वांना माहितीच असेल की लहान मुलं असतात, जोपर्यंत ऐकतात तोपर्यंत फक्त मायबाप त्यांचे लाड करतात. लाडा असे की त्या लाडाला काय कशाचीच चव नाही. ते लेकरू जसं म्हणलं तसं वागायचं. लेकरू जर मारायला तर आनंद होतो मायबापांना. हल्ली असा लाड चालू आहे. आणि तोच लेकरू मग मोठं झालं की मग मारते, आणि मग काय होते ते तुम्हाला माहितीच आहे. ते सांगायची काय गरज नाही. असो, विषयांतर नको, कारण बरेच दिवस झालं उद्योगिता आपली संपलेली नाही. श्रावण महिन्यामध्ये चालू केली होती, मध्यंतरी बरेच दिवस बंद होती. तर आपलं आपण लक्ष सोडून दुसरीकडे जाऊ नये असं मला वाटते, आणि म्हणून मी सरळ आपल्या विषयाकडे येतो. म्हणून राणी वणी असावे निष्कंचनी होऊनी, देह मात्र उरवणी उपाधी त्यागे. म्हणून राणीवणी असावे निष्कंचनी, आणि म्हणून श्री दत्तात्रेय महाराज यदुराजाला सांगत आहेत की हे राजन, आणि म्हणून राणीवणी असलं पाहिजे साधक जणांनी. कसं असलं पाहिजे? काही धनदौलत सोबत घेऊन गेले पाहिजे का? नाही. असावे निष्कंचनी होऊनी, निष्कंचन झालं पाहिजे. कांचन म्हणजे सोनं, निश म्हणजे नाही, म्हणजे धनदौलत सोबत घ्यायची नाही. देह मात्र उरवणी उपाधी त्यागे, देह मात्र उरलं पाहिजे, उपाधीचाही त्याग केला पाहिजे. कोणी मला मान केला काय, कोणी माझा अपमान केला काय, याच्यावर आपण विचारच केला नाही पाहिजे. या मानाच्या आणि अपमानाच्या ह्यामध्ये सर्व अक्षरशः मोठे राज्य उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे मानाच्या आणि अपमानाच्या मध्ये साधक जणांनी पडलं नाही पाहिजे, असं इथं श्री दत्तात्रेय महाराज अस्तिपरी सांगत आहेत यदुराजाला. हे अस्तिपरी कोणाची आहे? तर अस्तिपरी श्री दत्तात्रेय महाराजांची आहे. श्री दत्तात्रेय महाराज स्वतः तसे राहतात, असतात, आणि ते असण्याची परी म्हणजे पद्धती, ते स्वतःची पद्धती सांगत आहेत श्री दत्तात्रेय महाराज यदुराजाला निमित्त करून आपल्या सर्वांना. इथे त्या कुरुरु पक्षाला म्हणजेच त्या कवडा पक्षाला गुरु का केलं, इथे विषय संपलेला आहे. तुम्हाला समजलेच असेल का गुरु केला. कारण जसं त्याने सर्व सोडलं त्यावेळेस सुखया झाला, तो सुख प्राप्त झालं. त्याप्रमाणे आपणही ज्यावेळेस हे सर्व आलिंबन जे आहेत आपल्यावर, घराचे असतील, दाराचे असतील, प्रपंचाची, शेती, वाडी, घर, दुकान, प्रॉपर्टीचे, हे ज्यावेळेस आपल्याकडून सुटतील त्यावेळेस आपण काय होऊ, तर सुखिया होऊ, जसं हा पक्षी झाला. आणि म्हणून श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात, मी त्याच्याकडून हे शिकवण घेतली, त्याला जे अनुभव आलेला आहे त्याच्या अनुभवातून मी हे शिकवण घेतलेली आहे की याप्रमाणे साधक जणांनी वागलं पाहिजे, आणि म्हणून मी त्याप्रमाणे वागतो. आणि म्हणून तुला जी आहे यदुराजा असं वाटलं की हे तुमची जी मूर्त आहे एवढी छान कशी काय, एवढं तुमचं शरीर राजस दिसते, जणू काही राजकुमाराचं शरीर आहे, आणि एवढं निरालंबन तुम्ही फिरत आहात, एवढं शरीरावर तेज आहे तुमच्या, हे कसं काय, हे जे तू प्रश्न केला या प्रश्नाचं उत्तर ह्या गुरुमध्ये आहे. आणि म्हणून कुरुरु हा जो पक्षी आहे याचं उदाहरण इथे हे गुरु जे आहे ते गुरु सांगितलेलं आहे यदुराजाला श्री दत्तात्रेय महाराजांनी. पुढे श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात, मी एक बाळकाला गुरु केलेला आहे. तर त्या बाळाला गुरु का केलं ते श्री दत्तात्रेय महाराज या पुढच्या ओळीमध्ये सांगतात. संकल्प विकल्प बाळा नाही पुण्य पाप मळ, कर्म करिता फळा नव्हे अधिकारी. मागचा जो गुरु आहे कुरुरु, यामध्ये आपल्याला समजलं की सर्व संग परित्याग करावा, त्यामध्ये सुख आहे. ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये एक म्हण आहे, सुख जे आहे ते भोगात नाही तर ते सुख त्यागात आहे. त्याचप्रमाणे श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात की त्याग झाला पाहिजे आपल्याकडून. आणि पुढं असा त्याग केल्यानंतर कसं राहावं माणसाने, त्याग तर झाला परंतु राहायचं कसं, मग हे
श्री दत्तात्रेय महाराज या बाळकाचं जे गुरु, श्री दत्तात्रेय महाराजांनी बाळकाला जे गुरु केलेलं आहे, या प्रसंगामध्ये सांगतात की माणसाने राहिलं कसं पाहिजे सर्वसंग परित्याग करून. तर काय म्हणतात श्री दत्तात्रेय महाराज, संकल्प विकल्प बाळा नाही पुण्य पाप मळ. त्या बाळकाला, जे लहान लेकरू असते, त्याला संकल्प विकल्प काही असतो का? काय मनामध्ये त्याच्या भावना येतात का? हे घाण आहे, ही वस्तू जी आहे ते घाण आहे, त्याच्याकडे पाहून तो छी-थू करत नाही. हे जे आपल्याला दिसते बाळकाचं निरागस राहणं, नाही पुण्य पाप मळ, त्याला पुण्य नाही, पाप नाही, काही मळ लागत नाहीत त्याला. कर्म करिता फळ नव्हे अधिकारी. आणि त्याने जर चांगलं कर्म जरी केलं तरी त्याला फळाच्या अधिकारीही तो होत नाही. कारण काय, तर तो अधिकारी नाही. 18 वर्षाच्या पुढे तो जो अधिकारी होत असतो. आणि म्हणून हे जे बाळक आहे ते तर खूप छोटं आहे, आणि त्यामुळे त्याने कितीही चांगले कर्म जरी केले तरी तो अधिकारी नाही कोण्याही फळाला. नाही मानापमानू न म्हणे उत्तम हीन, सूची असूची हे विवंचना करू नेणे. नाही मानापमानू, कोणातरी लेकराला मानन अपमान झाला नाही म्हणून त्यांनी कधी रागवले का? जे लहान लेकर असतात, वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4 वर्षाचे, आता ह्या लेकरांना मान झाला म्हणून काय त्यांना खुशी होत नाही, आणि अपमान झाला म्हणून काय ते दुःखी होत नाहीत. परंतु सध्याची परिस्थिती बदललेली आहे. सध्या 5 वर्षाचा मुलगाही म्हणतो माझा अपमान केला म्हणून. तर हे जे गोष्ट आहे ही त्रेतायुगातली आहे. न म्हणे उत्तम हीन, ते म्हणत नाही की हे उत्तम आहे आणि हे हीन आहे. सूची असूची हे विवंचना करू नेणे. हे सूची म्हणजे हे सवळं आहे, हे ववळं आहे, हे विवंचना करू नेणे हे त्याच्या मनातच नाही. आणि त्यामुळे तो जो बाळक आहे तो असा निर्विकल्प राहत असतो. लबुद्ध नव्हे विता नाही कुटुंब चिंता, व्यवहारासी चित्त साक्ष न ठाके. लबुध नव्हे वित्ता, लेकरू कधी पैशाच्या ठिकाणी लुब्ध होतं का? नाही. लहान मुलगा जो असतो तो कधीही लुब्ध होत नाही पैशावर. आणि नाही कुटुंब चिंता, त्याला कुटुंबाची चिंता नाही. व्यवहाराचे चित्त साक्षी न ठाके, कोणता व्यवहार करायचा म्हणून तिथं जाऊन काय साक्षी ठाकत नाही तो, की हा व्यवहार चांगला झाला पाहिजे, यामध्ये व्यवस्थित झालं पाहिजे वगैरे, त्याला घेणं देणंच काही नाही. विकाराचा विटाळू न पडे इंद्रियांचा सळू, ये अर्थी बाळू मिया केला गुरु. तर श्री दत्तात्रेय महाराजांनी इथे बाळूला गुरु केलेला आहे. विकाराचा विटाळू, विकाराचा जो विटाळ आहे, न पडे इंद्रियाचा सळ, या इंद्रियाचा सळ पडत नाही त्या बाळूला म्हणजे बाळाला. तर इथे त्या बाळकाला गुरु का केलं हे प्रकरण इथे संपलेलं आहे. यामधून आपल्याला काय भेटलं शिकायला? जसा तो लहान मुलगा, लहान बाळ, मुलगा नाही, मुलगा म्हणलं तर तुमच्या मनातील 10-12 वर्षाचा, तर तिथे इथे त्या मुलाचा उल्लेख नाही. तर बाळू म्हणजे एकदम लहान बाळक. जसं त्याला घाण, चांगलं, वाईट हे असं काही समजत नाही. तो काय करतो, घाणीमध्ये हात घालतो. काही घाण आहे म्हणून तो दूर जातो का? नाही, घाणीमध्ये पण हात घालतो. आणि दुसरीकडे काही चांगलं फुलं वगैरे दिसले तरी तिकडे हात घालतो. त्याला पुण्यही कळत नाही. त्याला एखादी काही मुंगी आली जवळ, मुंगळा आला जवळ, काही गोगलगाय आली, त्याला काही समजत नाही. घेते दगडन मारते त्याला. पाप पुण्य त्याला काही समजत नाही. ववळं सवळं हेही त्याला समजत नाही. तर हे जे वित्कित्सा रूप विकल्प आहे, छिथूचा जो प्रकार आहे त्याच्या ठिकाणी नाही. आणि मान अपमान तो मानत नाही. कोणी माझा मान केला म्हणून काय फार तो फुगून जात नाही. कोणी अपमान केला म्हणून काही कोणावर क्रोधित होत नाही. तर हे जे गुण आहेत त्या बाळकाकडून श्री दत्तात्रेय महाराजांनी ग्रहण केलेले आहेत. असं सर्वसंग परित्याग केल्यानंतर त्या पक्षासारखा असं राहिलं पाहिजे माणसाने. नाही तर सर्वसंग परित्याग केला, अहो मी पूर्वी 10 लाखाच्या गाडीत फिरवायचो, आयुष्यभर सांगत फिरला तो साधक जर असेल आणि मनातलं गेलंच नाही अजून, मी एवढा त्याग केला, म्हणजेच काय तर त्या साधकाच्या मनामध्ये अजूनही व्हॅल्यू आहे, मूल्य आहे त्या वस्तूचं. त्याला असं नाही वाटलं की कचरा आहे तो,
मला परमेश्वराचा मार्ग सापडलेला आहे. गाडी, घोडी, बंगला जे काय असेल ते माझ्यासाठी कचरा आहे. आता त्याचा काय उल्लेख करायचा असं त्याला वाटत नाहीये. त्याला अजूनही त्याचं मूल्य वाटत आहे. म्हणून सांगत आहे की अहो, मला फार मोठी नोकरी होती, मी 100 माणसाच्या वरचा बॉस होतो, माझ्या हाताखाली 100 माणसं होते, एवढं सगळं सोडून मी दीक्षा घेतली हो, मी एवढं सगळं सोडून इथे अटन करतो, विजन करतो. जे काही कोणी समजा जर असं मनात कोणाच्या भावना असतील तर त्या त्यागाचा काय फायदा आहे? कारण त्याच्या मनामध्ये अजूनही त्याचं मूल्य आहे. परमेश्वर एवढा अनमोल परमेश्वर भेटला, याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून अजून काही मनामध्ये कचरा तो भरलेलाच आहे. म्हणजे परमेश्वराचा पूर्णपणे त्याच्या हृदयामध्ये वास झालेला नाही, रहिवास झालेला नाही, असं आपल्याला त्याच्यातून एक लक्षात येते. कोणी मान केला म्हणून त्याला फार वरवर बोलायचं, त्याला वरवर उचलायचं असं करायचं नाही. कोणी अपमान केला म्हणून त्याला रागवायचं नाही. असं जर वागलो आपण तर आपण म्हणू की आपण त्या श्री दत्तात्रय महाराजांचा जो गुरु आहे बाळक, त्याप्रमाणे आपण वागत आहोत. तर हे जो गुण आहे तो आपल्याला यांच्याकडून घ्यायचा आहे. श्री दत्तात्रय महाराजांचे जे गुरु आहेत म्हणजेच काय तर प्रत्येकाच्याच घरात बाळक असतात. तो बाळक म्हणजे श्री दत्तात्रय महाराजांचा गुरु, परंतु या गुणाचा असला पाहिजे तो. नाहीतर हल्ली 2 वर्षाचा मुलगा हातात मोबाईल घेऊन बसतो, मोबाईल हातातून घेतला तर काय काय करतो तुम्हाला माहिती आहे. असो, त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. पुढं श्री दत्तात्रय महाराज एका मुलीला गुरु करतात, कुमारीला गुरु करतात. का गुरु करतात? ब्राह्मणाची कुमारी ते उपवर्णोवरी, कन्यार्थी तिये अवस्वरी पाओ आले. ब्राह्मणाची कुमारी, ब्राह्मणाची मुलगी होती आणि ते उपवर झाली आणि मग आता तिचं लग्न करायचं. कन्यार्थी तिये अवसरी, कन्यार्थी म्हणजे काय? जे मुलीला बघायला येतात ते कन्यार्थी. तर मुलीला बघण्यासाठी त्यांच्या घरी कोणीतरी पाहुणे आले. घरीची सांकडी ते माय बापा बाहेरी हिंडी, म्हणून नोवरीची पाटू पिढी बैसो घाली. घरीची सांकडी, घराची परिस्थिती फार वाईट होती. ब्राह्मण म्हटल्यानंतर काय? पूजा अर्चा, कुठे विधी असेल तर तिथे श्राद्ध घालणे, पितृपक्षामध्ये पूजा करून घेणे, वास्तुशांती करणे, उद्घाटन करणे, होम हवन करणे, हे केलं तर पैसा मिळणार. काय घरी शेतीबाडी नाही की जिथं जाऊन दररोज जाऊन नांगर आणला, वखर आणला, पेरणी केली, मस्तपैकी पीक पाणी आलं आणि पैसा खूप आला घरी, अशातला काही भाग नव्हता. तर हे ब्राह्मणाचं घर होतं आणि अचानकच घरी पाहुणे आलेले आहेत. मायबाप जे होते फार गरीब होते आणि दोघेही बाहेर कुठेतरी काहीतरी कामानिमित्त गेलेले होते, काहीतरी कमाई करण्यासाठी. म्हणजे मुलीचं लग्न करायचं आहे तर 4 पैसे जमवायचेत आणि म्हणून ते दोघेही कामाला लागलेले होते चांगल्या. तर ते बाहेर गेलेले होते. घरी फक्त मुलगी होती आणि अशी घरी एकटीच मुलगी होती आणि पाहुणे तर आले मुलीला बघण्यासाठी. आणि मायबाप घरी नसल्यामुळं जे नवरी आहे म्हणजेच ती जी मुलगी आहे ती मुलगीच पाट आणि पिढी त्यांना बसायला देते. तेथ बैसले वराढी, नोवरी स्वरूप उदंडी, तियेची सिंहानिवेची रूढी मानली तया. ज्या नम्रतेने, ज्या सौजन्याने तिने त्यांची अभ्यागत वृत्ती केली, बसायला पाठपिढी टाकले, काय पाणी द्यायचं असेल हातपाय धुवायला ते दिलं, सर्व व्यवस्थित केलं. असं ते सर्व वराडी घरात येऊन बसले आणि ते जे नवरी म्हणजे ते मुलगी होती ते स्वरूप उदंडी म्हणजे दिसायलाही सुंदर होती आणि तियाची सिंहानिवेची रूढी मानिली तया. त्यांची जे सिंहानिवेची जी रूढी होती म्हणजे तिची जी वागण्याची पद्धती होती, त्या मुलीला पाहूनच त्या घरच्या म्हणजे जे मुलीला बघण्यासाठी आलेले होते लोक, त्या लोकांना लगेच लक्षात आलं की मुलगी चांगली शहाणी आहे, कुशळ आहे. तिच्या जे अभ्यागत वृत्तीला त्यांनी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे चांगली मुलगी आहे, सिंहानिवेची म्हणजे शहाणी आहे आणि मायबापाने हिच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत. ते त्यांच्या उठण्या बसण्याहून त्या मुलीच्या लगेच त्या पाहुण्याच्या लक्षात आलं. जाणून आपुला पती करू, तया कराव्या पाहुणरू, करू आदरीला व्यापारू, घरा आणतू.
जाणूनी आपला पती करू. आपला पती करू म्हणजेच हे जे पाहुणे आलेले आहेत ते नवरदेवाकडचे आहेत. कदाचित नवरदेवही आला असेल बघायला. तर ते काय म्हणते की आपला पती करू म्हणजे माझा जो होणारा नवरा आहे तो आलेला आहे आणि तया कराव्या पाहुणरू. आता पाहुणे सगळे आलेले आहेत तर त्यांना आता पाहुणचार करायचा आहे, जेवायचं करायचं आहे. आणि म्हणून करू आदरीला व्यापारू घरांतू. घरामध्ये लागली कामाला. काय काम करते ते? तांदूळ करावे या साळी, तिये कांडिता उखळी, आघाती संखाची कळी, वाजती जाली. तांदूळ करावे या साळी. आताच्या काळामध्ये सरळ आपल्याला घरी तांदूळ विकत भेटतात. आपल्याला काय आता घरी साळी शेतातून आणायच्या नाहीत आणि घरी कांडत बसायचं नाही आणि मग त्याचा भात करायचा नाही आपल्याला. तर सरळ आपल्याला तांदूळ भेटतात. परंतु पूर्वीच्या काळामध्ये तांदूळ भेटत नव्हते. तर प्रत्येकाला घरी साळी ज्या असतात त्या साठवून ठेवाव्या लागायच्या. आणि मग जेव्हा केव्हा भात करायचा असेल सणासुदीला, बरं का, हल्ली आपण पाहतो सर्रास दररोजच भात असतोच जेवणामध्ये. परंतु पूर्वीच्या काळामध्ये सणासुदीलाच भात व्हायचा. सणासुदीलाच गव्हाच्या चपात्या व्हायच्या. नाहीतर मग एरवी भाकरच खायची सर्वजण. लाखाची भाकर असायची, बाजरीची भाकर असायची, ज्वारीची भाकर असायची आणि काही भागामध्ये तर तांदळाची भाकर असायची. ज्या भागामध्ये तांदूळच पिकतात, गहू ज्वारी पिकत नाही, तर त्या भागामध्ये तांदळाच्याही भाकरी असायच्या. आणि हल्ली पण आपण बघतो ज्या भागामध्ये तांदूळ जास्त आहे त्या भागामध्ये भाकरी आपल्याला तांदळाच्याच पाहायला मिळतात. तर इथे कुमारी काय करत आहेत? साळी काढल्या तिने आणि ती लागली कांडायला उखळामध्ये टाकून. आघाती संखाची कळी वाजती झाली. मग हातामध्ये कांकण होते आणि ते वाजायला लागले. ते वेळी लाजली जीवी, मग एक एक पिचवी, दो दो उरवी, तरी ध्वनीन पारुखे. ते वेळी लाजली जीवी. ते वेळी म्हणजे ज्यावेळेस हातातले काकणं वाजायला लागले त्यावेळेस ते लाजते आणि मग एक एक पिचवी, जे काही हातामध्ये दोन्ही एक 5-10 असतील काकणं, ते एक एक पिचवी म्हणजे फोडून टाकते. फक्त 2-2च ठेवते. तरी ध्वनीनं पारुखे. आणि 2-2च ठेवले. या हातात 2, या हातात 2 असे 2-2 काकणं ठेवले आणि मग ते पुन्हा कांडायला लागली साळी उखळामध्ये. तरी ध्वनी न पारुखे. तरी पण ध्वनी जो होता तो न पारुखे म्हणजे थांबायला तयार नव्हता. वाजतच होतं ते काकण जे आहे. कारण की एक एक असतं तर वाजलं नसतं. 2 आहेतच ना ते. काकणाला काकण लागायला आणि मग त्याचा आवाज होत होता. बहुताचा मेळी एकमेका उपजे कळी, दोघा असता जवळी गोष्टी घडे. बहुताचा मेळी. बहुत लोकांचा जर मेळ म्हणजे मेळावा झाला, एकमेका उपजे कळी, एकमेकाला काय करतात ते गप्पा गोष्टी करतात. किंवा कळी म्हणजे काय तर कलह होतो त्यांच्यामध्ये. 10 मिनिटं 15 मिनिटं व्यवस्थित गप्पा मारतील आणि मग काहीतरी कलह होतो जास्त गप्पा मारल्यामुळे इकडल्या तिकडल्या. दोघा असता जवळी गोष्टी घडे. आणि मग जरी समूह म्हणजे 10-15 माणसं जरी एका जागी जमले नसतील, दोघं जरी असले तरी काहीतरी गप्पा निघतातच आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला बोलतोच. आणि त्यामुळे अशा ह्या जसं या कुमारीने 2-2 काकणं होते तेही फोडून टाकले, एक एकच ठेवलं. तर दोघा असता जवळी गोष्टीकडे. दत्तात्रय महाराज म्हणतात दोघं जरी असले एका जागी तरी गोष्टी नक्कीच करणार ते लोक. म्हणून एकाकिता निसंगी, साधावी वितरागी, गुरुत्वये प्रसंगी कुमारीचे. श्री दत्तात्रय महाराजांनी या कुमारिकेकडून काय गुण घेतला? दत्तात्रय महाराज म्हणतात म्हणून एकाकिता निसंगी, म्हणून साधकाने एकांकामध्ये, निसंग म्हणजे कोणाचाही संघ न करता, सांगात न करता राहिलं पाहिजे. साधावी वितरागी, असं वितरागी लोक जे आहेत ते विरक्त लोक आहेत त्यांनी अशी एकांतवास साधला पाहिजे. गुरुत्वय प्रसंगी कुमारीचे. आणि म्हणून मी या कुमारिकेला गुरु मानलेला आहे या प्रसंगावरून. श्री दत्तात्रय महाराजांनी या कुमारीला गुरु का मानलं हे आपल्याला या मागच्या वेळेमध्ये समजलं. पुढे श्री दत्तात्रय महाराज सांगतात जो सेलारा आहे त्या सेलाराला गुरु का मानलं. सेलारा म्हणजे लोहार. त्या लोहाराला गुरु का मानलं.
सेलारा गुरु केला उजरीता सरू, नेणेची राव सपरिवारू दारे जातू. सेलारा गुरु, या लोहाराला श्री दत्तात्रय महाराजांनी गुरु मानलं. बघा, आपली परंपरा, आपली संस्कृती काय सांगते? ज्याच्याकडून जो गुण घ्यायला मिळेल आपल्याला तो गुण घेतला पाहिजे, त्याला आपण गुरु मानलं पाहिजे. कारण एवढे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय महाराज जर एक गुरु नाही तर 24-25 गुरु करतात, तर मग आपल्याला काय हरकत आहे जास्त गुरु करायला? तर असं इथं दत्तात्रय महाराजांनी एका लोहाराला पण गुरु केलेला आहे. दत्तात्रय महाराज म्हणले नाही, मी ऋषीश्वराचा ठाई जन्मलेला आहे. अत्री जे ऋषी होते, अत्री ऋषी माझे वडील आहेत. अत्री ऋषीचे वडील कोण होते? ब्रह्मदेव. म्हणजेच दत्तात्रय महाराज म्हणले नाही, अरे मी तर अत्री ऋषीचा मुलगा आहे आणि ब्रह्मदेवाचा नातू आहे. या लोहाराला कसं काय गुरु मानू असं म्हटले का? नाही. तर दत्तात्रय महाराजांनी ज्यांच्याकडून जो गुण घ्यायला मिळाला तो घेतलेला आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज इथं सांगतात की त्या लोहाराला मी गुरु का केलं? सेलारा गुरु केला उजरीता सुरू. ते लोहार कसा होता? लोहार काय साधारण नव्हता. लोहार म्हणजे तो बाण तयार करायचा, एकदम कुशळ असा लोहार होता. आणि आपल्या कामाच्या ठिकाणी स्वतःला वाहून देणारा होता. नेणेची राव सपरिवार उदारे जातू, एवढा तल्लीन झालेला होता तो बाण तयार करण्यामध्ये. एवढे सुंदर बाण तयार करायचा, एवढा तल्लीन झालेला होता ते बाण तयार करण्यामध्ये की नेणेची राव सपरिवारू दारे जातू. त्या राज्याचा राजा जो होता त्याच्या दारावरून गेलेला आहे, तरी त्याला पत्ता नाही की राजा माझ्या दारावरून गेला. एवढा तल्लीन झालेला होता तो कामामध्ये. एवढं ते म्हणजे स्वतःला वाहून घेतलेलं आहे त्याने कामामध्ये. एकदा ठरवलं माणसाने तर ते कामासाठी आपण पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्या कामाच्या ठिकाणी, असं या लोहाराकडे आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येते. चित्त विगुतले सरे म्हणून दुजेण स्फुरे, तयाही निपोटारे काही ईश्वर स्मरण. चित्त विगुतले सरे, त्या लोहाराचं चित्त कुठं गुंतलेलं होतं? तर त्या सराच्या ठिकाणी, म्हणजेच बाणाच्या ठिकाणी त्याचं मन जे आहे, चित्त जे आहे ते गुंतलेलं होतं. आणि म्हणून दुजे न स्फुरे, दुसरं त्याला काही स्फुरत नव्हतं. त्याला काही मनामध्ये दुसऱ्या काही भावना, उल्लेख, मनोधर्म काही येत नव्हते. दुसरे न स्फुरे म्हणजे त्याला काही दुसरं विचारातच येत नव्हतं. त्याच्या मनामध्ये फक्त ध्येय त्याचं होतं की बाण आपल्याला चांगले तयार करायचे आहेत, आणि म्हणून तो बाणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करत होता. तया ही निपोटारे का ईश्वर स्मरण. श्री दत्तात्रय महाराज म्हणतात तो लोहार असून एवढं त्याचं तन मन धन त्याने त्या बाणाच्या ठिकाणी वेचलेलं होतं. राजा समोरून गेला तरी गाजत वाजत तरी त्याला पत्ता नाही, त्याचं लक्ष ते होतं बाणाकडेच फक्त. तर दत्तात्रय महाराज म्हणतात काही देवाचं स्मरण यापेक्षा निपटार आहे का हो? दुय्यम दर्जाचं आहे का? ईश्वराचं स्मरण तर एकदम एक अव्वल दर्जाचं आहे, त्याच्यापेक्षा वरचा कोणता दर्जा उरलेला नाही. एवढं ईश्वराचं स्मरण हे महत्वाचं आहे. तर आपण त्या ईश्वराच्या स्मरणाकडे किती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर हा लोहार जो आहे तो जर त्या बाणाकडे एवढं लक्ष केंद्रित करतो, तर आपणही ईश्वराचं स्मरण तर एवढं उत्तम आहे, तर आपणही त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून सयनासन भोजनी परमेश्वरू स्मरावा मनी, लक्षण संडावे मुनी सेलार्याची आपरी. म्हणून सैनासनी भोजनी. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज सांगतात ज्याप्रमाणे प्रत्येक बोधकथेच्या शेवटी त्या बोधकथेमधून आपल्याला काय घ्यायचं आहे ते सांगायचं असते, एका ओळीमध्ये सांगतात ते. तर त्याप्रमाणे श्री दत्तात्रय महाराज सांगत आहेत आपल्याला या प्रसंगावरून आपल्याला काय गुण घ्यायचा आहे, किंवा श्री दत्तात्रय महाराजांनी या प्रसंगावरून त्या सेलाऱ्याकडून काय गुण घेतलेला आहे. तर दत्तात्रय महाराज म्हणतात म्हणून आपण शयन, आसन आणि भोजन. शयन म्हणजे झोपणे, आसन म्हणजे बसलेलो असताना, आणि भोजन म्हणजे जेवण करत असताना आपण परमेश्वरू स्मरावा म्हणी परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. आपण लक्षण संडावे म्हणी
सेलारियाच्या परी. या मुनिजनांनी लक्ष कधीही सोडलं नाही पाहिजे आपल्या देवाच्या स्मरणावरून. या मुनिजनांनी या सेलाऱ्यासारखं, या लोहारासारखं. हल्ली आपण बघतो फारच पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढत चाललेला आहे. कॉलेजचे पोरं असतील, कॉलेजच्या पोरी असतील, सर्व जे काही आहेत फार आधुनिकता म्हणून जे देवधर्म करणारे असतील त्यांना फार हीन समजतात. परंतु या अर्धवट ज्ञानी लोकांसाठी, जे काही कॉलेजमधले असतील मुलं मुली, त्यांना अर्धवट ज्ञानी आहेत ते, त्यांना मी सांगू इच्छितो, जर पाश्चात्य संस्कृती तुम्हाला पूर्ण अनुकरण करायचंच असेल ना, तर पूर्ण करा ना. तुम्ही जर पाहिलं तर रविवारीची सुट्टी का असते बरं? रविवारी असं बोलतात, हे पाश्चात्य संस्कृती आहे. रविवारी सुट्टी द्यायची पद्धती जी आहे ते पाश्चात्य लोक, म्हणजे जे ख्रिश्चन लोक आहेत, ते काय म्हणतात की त्यांच्या त्या देवाने, तसं तर आपल्या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केलेली आहे, परंतु ते काय म्हणतात, ज्यावेळेस त्यांच्या देवाने सृष्टीची निर्मिती केली, 6 दिवस सृष्टीची निर्मिती केली आणि श्रम आला म्हणून रविवारी आराम केला, आणि म्हणून त्यांच्याच प्रमाणे आपणही आराम केला पाहिजे आणि म्हणून रविवारी सुट्टी. हे त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते सुट्टी आहे म्हणून घरी झोपतात का हो? प्रत्येक ख्रिश्चन जो असतो दर रविवारी चर्चमध्ये जातो आणि प्रार्थना करून येत असतो. मग आता तुम्हाला अनुकरण करायचं आहे तर कमीत कमी आता अनुकरण करा ना. ते जसे लोक रविवारी जातात त्यांच्या चर्चमध्ये, तुम्ही आपल्या मंदिरामध्ये तर जात जा. जे हिंदू आहेत, जे महानुभावपंथी आहेत, त्यांनी रविवारी तर कमीत कमी मंदिरात यावं. दुसरी एक गोष्ट सांगतो त्यांची, त्या इटलीचे जे कॅथोलिक ख्रिश्चन असतात, म्हणजे कॅथोलिक ख्रिश्चन म्हणजे एकदम कट्टर ख्रिश्चन असतात ते, तर ते कॅथोलिक ख्रिश्चन जे असतात ते प्रत्येक वेळेस जेवणाच्या अगोदर प्रार्थना करून जेवतात. इंग्लिशमध्ये त्यांची प्रार्थना असते की हे परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळं आज आम्हाला हे एवढं अन्न खायला मिळत आहे, जे काही ताटात असेल, मग मिष्टान्न असेल किंवा चटणी भाकर असेल, हे परमेश्वरा एवढं रुचकर अन्न आम्हाला तुझ्या कृपेमुळं मिळत आहे, तर हे अन्न आम्हाला तुझ्या कृपेमुळंच मिळत आहे, तर असं दररोज मिळावं. आणि या अन्नाविषयी आम्ही तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद देतो की तुमच्यामुळं आम्हाला हे भेटलेलं आहे. परमेश्वराला धन्यवाद करतात आणि नंतर ते अन्न ग्रहण करतात. कोणता कॉलेजचा पोरगा आहे, पोरगी आहे हे अनुकरण करणारी? फक्त ज्यामध्ये ज्याला म्हणतात स्वच्छंदपणे हिंडणं, स्वैराचार तेवढा आवडतो, त्याप्रमाणे म्हणायचं आम्ही पुरोगामी, आणि बाकीचं देवाधर्माचं आलं की नाही, हे तर ऑर्थोडॉक्स आहे असं बोलतात. म्हणजेच काय, तर परंपरावादी, जुन्या विचाराचा. तर हे चुकीची गोष्ट आहे. असं केलं नाही पाहिजे. तर तुम्हाला अनुकरण करायचं तर सर्वच करा. मग ते जसे देवधर्म करायचे तेवढा तरी देवधर्म करा, नाही तर निवळच वाया गेले. तर असं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला आपली येणारी पिढी सुधरवायची आहे, म्हणून आपण देवधर्म हा नक्की केलाच पाहिजे. ते जसे रविवारी करतात तसं आपण एक वार ठरवला पाहिजे कोणता तरी, आणि त्या दिवशी आपण मंदिरात गेलो पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. दररोज जेवणाच्या अगोदर परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. पूर्वीचे आपले मोठे मोठे क्रांतिकारी लोक होते, तेही प्रार्थना करायचे. जसे आपण बघतो ना आताचे साधू संतांचं जसं वागणं आहे त्यासारखंच म्हणावं लागलं आपल्याला. तर जुने क्रांतिकारक राहायचे, जे काही जुने मोठे क्रांतिकारक जे होते, फासावर जायचे तर हातामध्ये श्रीमद भगवद्गीता घेऊन जायचे, हातामध्ये भगवा झेंडा घेऊन जायचे. जेलमध्ये जरी असले तरी दररोज गीतेचं पारायण करायचे, किमान एक अध्यायाचं. आणि जेवणाच्या अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तुम्ही सर्वांनी नाव ऐकलंच असेल, तर ते दररोज जेवणाच्या अगोदर मंत्र म्हणायचे. तर ते जुने क्रांतिकारी लोक पण जेवणाच्या अगोदर, काळ्या पाण्यावर जरी होते स्वातंत्र्यवीर सावरकर, तरी पण जेवणाच्या अगोदर मंत्र म्हणायचे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते. एवढ्या दुःखात बघा, किती दुःख होतं त्यांना, काळ्या पाण्याची शिक्षा होती. जिथे बैल लावायचे घाण्याला तेल काढण्यासाठी, तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना लावायचे घाण्याचं तेल काढण्यासाठी. एवढ्या संकटात असताना देवाला विसरले का ते? तर नाही विसरले. पण आपण काय करतो, माझ्या देवाने हे ऐकलं नाही, देवाला गेलो 5 खेटा केल्या परंतु देवानं माझं ऐकलं नाही, म्हणजे देव काय खरा नाही. माझ्या प्रपंचाचं जर काम केलं नाही तर देव कशाचा खरा आला नाही. द्यायचं देवाला सोडून, मग जाणार कुणाकडे? मग कुणाकडेही पळणार, मग या देवतेकडे त्या देवतेकडे वगैरे वगैरे असं जाणार. परंतु जे स्वातंत्र्यवीर सावरकर होते त्यांनी एवढ्या दुःखात जरी होते तरी पण देवावरची श्रद्धा त्यांनी ढळू दिली नाही. ते म्हणले का एवढ्या संकटात टाकलं मला देवानं? देव एवढा सर्व शक्तिवान आहे तर मला एवढे संकष्ट कशाला प्राप्त होऊ दिले? मी आजपासून देव करणार नाही, धर्म करणार नाही, ना एखाद्या संस्कृतचा श्लोक म्हणणार नाही, काहीच नाही असं म्हणले नाही ते. तर दररोज जेवणाच्या अगोदर हा श्लोक म्हणायचेच. तर अशी गोष्ट आहे.
आपण काही झालं तरी देवाला विसरता कामा नये. आपण पाश्चात्य संस्कृती जरी अनुकरण करत असो तरी किमान देवाला आपण धन्यवाद दिलाच पाहिजे की देवा तुमच्या कृपेमुळेच आम्हाला हे खायला मिळत आहे. त्यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद असं आपण परमेश्वराला केलंच पाहिजे दररोज जेवणाच्या अगोदर. तर हे जे गुण आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी जर आले तर नक्कीच सर्वांना फायदा होईल. आणि हे जे श्लोक सांगितले मी तुम्हाला, कधी काही तुम्हाला जर संकट आलं तर नक्कीच या श्लोकाचा तुम्ही उच्चारण केलं पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांची या श्लोकाच्या माध्यमातून आठवण केली पाहिजे की हे श्रीकृष्ण महाराज, हरे परमात्मने सर्व माझे संकट जे आहे ते हरवून टाका. प्रणत क्लेशनाशाय, माझ्या प्राणाच्या ठिकाणी माझ्या आत्म्याच्या ठिकाणी जे काही क्लेश दोष आहेत ते लागलेले आहेत ते नाशाय म्हणजे नासून टाका. आणि हे गोविंदा, हे श्रीकृष्ण महाराजांना मी तुम्हाला नमोस्तुते म्हणजे नमन करतो. तर आजचं सत्र आपण इथेच संपवूयात. आजचं सत्र आपलं इथे संपलेलं आहे. पुढं 2 गुरु राहिलेले आहेत. 21 गुरु आपले आतापर्यंत झालेले आहेत. 22, 23, 24 हे 3 गुरु आणि 25वाही गुरु एक आहे श्री दत्तात्रेय महाराजांचा. तेही मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु उद्याच्या सत्रामध्ये. तर आजचे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन जर कोणी दर्शक आले असतील या चॅनलवर, त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. म्हणजे तुम्हाला लगेच मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओ पाहू शकाल. तर आजचे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत